दिल्ली विधानसभेच्या विजयाचा अर्धापुरात जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी तर भाजपकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। भाजपाकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला। यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत विजय संपादन करून स्पष्ट बहुमत मिळवले। या ऐतिहासिक विजयाचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने वार शनिवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मागील 15 वर्षात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथे विकासाच्या नावाखाली एकाधिकारशाही चालविली। यावर बोट ठेवून विधानसभा निवडणूक प्रचारात भारतीय जनता पार्टीने विकासाचा मुद्दा पुढे करून सर्वसामान्यांच्या न्याय हक्काचे संरक्षण करण्याचा जाहीरनामा दिल्लीकरांपुढे ठेवला। येथील मतदारांनी भाजपच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून एकूण 70 पैकी 48 जागेवर भाजप उमेदवारांना विजयी केले। भाजपच्या या ऐतिहासिक विजयाचा अर्धापूर शहरात भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी व फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मणराव इंगोले, भाजप अनुसूचित जाती प्रदेश सचिव रामराव भालेराव, शहराध्यक्ष योगेश हाळदे, नगरसेवक बाबूरावजी लंगडे, राजेश्वर शेटे, प्रल्हादराव माटे, व्यंकटी राऊत, पंडितराव लंगडे, डॉक्टर विशाल लंगडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जेठन पाटील मुळे, भाजप पंचायत राज समिती तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पाटील पवार, विठ्ठलराव काकडे, विठ्ठलराव वानखेडे, बालाजी गंधनवाड, पुंडलिक राऊत यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।